Good morning, student. Today we are learn about our third chapter, properties of natural resources. Natural resources म्हणजे नैसर्गिक साधन स्रोत. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. नैसर्गिक साधन स्रोतांचे गुणधर्म. In this chapter we take information about properties of air, water and soil. या प्रकरणात आपण हवा, पाणी आणि माती यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. There are many experiments in this chapter. Therefore, first we will learn about important questions. Our first question in question number 2a, why is it said that air is a homogeneous mixture? Homogeneous means एक जिन्सी. Why is it said that air is a homogeneous mixture of various gases? various gases अनेक वायूंचे. हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे असं का म्हटलं जातं? कारण एअर इज अ मिक्सचर ऑफ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑर्गन एक्सेट्रा गॅसेस. हवेमध्ये मुख्यत्वे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑर्गन इत्यादी गॅसेस असतात, वायू असतात. दे कॅनॉट बी सेपरेटेड इझिली बाय फिजिकल मेथड. फिजिकल मेथड मीन्स भौतिक पद्धतीने. भौतिक पद्धती कोणत्या आहेत? निवडणे, गाळणे म्हणजे फिल्टरिंग, सिलेक्टिंग या भौतिक पद्धती आहेत. म्हणजे सहजपणे आपण त्यांना वेगळे करू शकत नाही. दे कॅनॉट बी सेपरेटेड इझिली बाय फिजिकल मेथड. तिसरा मुद्दा आहे, वी कॅनॉट डिस्टिंग्विश द एक्झिस्टन्स ऑफ डिफरंट गॅसेस इंडिपेंडंटली. आपण या ठिकाणी डिस्टिंग्विश म्हणजे वी कॅनॉट डिस्टिंग्विश वेगळे करू शकत नाही. डिस्टिंग्विश म्हणजे वेगळे करू शकत नाही. द एक्झिस्टंट ऑफ डिफरंट गॅसेस ह्या वायूंना आपण हवेतील या वायूंना आपण वेगळे करू शकत नाही. इंडिपेंडंटली म्हणजे स्वतंत्रपणे करू शकत नाही, वेगळे करू शकत नाही. देअरफॉर इट इज सेड दॅट एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. म्हणून हवेला होमोजिनियस एकजिन्सी मिश्रण म्हटलेले आहे इतर वायूंचे. क्वेश्चन 2b, why is it said that water is a universal solvent? युनिव्हर्सल सॉल्व्हेंट हा शब्द महत्त्वाचा आहे. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक, विश्वातलं, जगातलं. सॉल्व्हेंट म्हणजे द्रावक. पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट आहे म्हणजे वैश्विक द्रावक आहे. पाण्याला वैश्विक द्रावक का म्हटलेलं आहे? आता द्रावक म्हणजे काय आधी तुम्हाला समजलं पाहिजे. द्राव्य, द्रावक आणि द्रावण. इंग्लिशमध्ये सोल्यूट, सॉल्व्हेंट आणि सोल्युशन. आपण एक उदाहरण घेऊया. साखर हे सोल्यूट आहे, स्थायू पदार्थ आहे, द्राव्य आहे. पाणी हे सॉल्व्हेंट आहे, द्रावक आहे. आणि साखरेचं पाणी हे सोल्युशन आहे. लक्षात घ्या, साखर सोल्यूट, पाणी सॉल्व्हेंट, साखरेचं पाणी सोल्युशन. पाण्याला सॉल्व्हेंट म्हटलं आहे. सॉल्व्हेंट काय करतं की स्थायू पदार्थ विरघळून घेते. जो स्थायू पदार्थ विरघळून घेणारा जो पदार्थ असतो त्याला आपण सॉल्व्हेंट म्हणतो. पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला या ठिकाणी वैश्विक द्रावक म्हटलेलं आहे. आपण बघू. पहिला पॉईंट, वॉटर इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. पाणी सहजपणे सगळीकडे अवेलेबल होतं म्हणजे उपलब्ध होतं. ए नंबर ऑफ सबस्टन्सेस कॅन इझिली डिझॉल्व इन वॉटर. अनेक पदार्थ, नंबर ऑफ म्हणजे अनेक पदार्थ, कॅन इझिली डिझॉल्व इन वॉटर. डिझॉल्व म्हणजे पाण्यात विरघळणे, पाण्यात विरघळतात. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. आणि म्हणूनच पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. नाव 2c हा प्रश्न पाहूया. व्हाय देअर इज नो अल्टरनेटिव्ह ऑफ वॉटर फॉर क्लिनिंग पर्पज. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. पाण्याला दुसरा पर्याय नाही. कशासाठी?
क्लिनिंग पर्पज, स्वच्छतेसाठी, साफसफाईसाठी पाण्याला दुसरा पर्याय नाही. म्हणजे पाणी हाच एकमेव आहे. का एकमेव आहे? वॉटर इज केमिकली न्यूट्रल. पाणी हे केमिकली न्यूट्रल. केमिकली म्हणजे रासायनिकदृष्ट्या उदासीन आहे. ते दुसऱ्या पदार्थावर परिणाम करत नाही. परिणाम केला असता तर ते न्यूट्रल राहिलं ना. न्यूट्रलचा अर्थ उदासीन, म्हणजे दुसऱ्यावर परिणाम करत नाही. वॉटर इज केमिकली न्यूट्रल. इट डज नॉट ॲक्ट अँड चेंज द प्रॉपर्टीज ऑफ अदर सबस्टन्स. ह्या ठिकाणी आपल्याला इज नको आहे. इज चुकून प्रिंटिंगला आलेला आहे. इज आपल्याला नको आहे ह्या ठिकाणी. आपण वाचताना असं वाचा, इट डज नॉट ॲक्ट अँड चेंज द प्रॉपर्टीज ऑफ अदर सबस्टन्स. म्हणजे पाणी हे दुसऱ्या पाण्यामध्ये जे पदार्थ विरघळतात त्या पदार्थांवर पाणी रासायनिकदृष्ट्या परिणाम करत नाही. डज नॉट ॲक्ट अँड चेंज द प्रॉपर्टीज ऑफ अदर सबस्टन्सेस. पाणी त्यांचे गुणधर्मसुद्धा बदलत नाही. तिसरा मुद्दा बघूया. इट इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. पाणी हे सगळीकडे सहजपणे उपलब्ध होतं. इझिली अवेलेबल, सहजपणे उपलब्ध होतं. चौथा मुद्दा आहे, इट इज चिपर दॅन एनी अदर मटेरियल. चिपर म्हणजे स्वस्त. चिपर, चिपेस्ट. कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. इट इज चिपर दॅन एनी अदर मटेरियल. इतर साधनांपेक्षा पाणी हे खूप स्वस्त आहे. देअरफॉर इट इज सेड दॅट देअर इज नो अल्टरनेटिव्ह ऑफ वॉटर फॉर क्लिनिंग पर्पज. त्यामुळे पाण्याला दुसरा पर्याय नाही आहे स्वच्छतेसाठी. आता आपण क्वेश्चन 7A पाहणार आहोत. हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय एअर. हवेतून प्रकाश कसा पसरतो किंवा प्रकाश कसा पसरतो, अशा प्रकारचा प्रश्न आहे. स्कॅटर्ड म्हणजे पसरणे. स्कॅटर्ड, लाईट स्कॅटर. हाऊ इज लाईट स्कॅटर्ड. प्रकाश कसा पसरतो? बाय एअर म्हणजे हवेतून. आता ह्या ठिकाणी बाय एअर हे तुम्ही महत्त्वाचं नाही आहे. प्रकाश कसा पसरतो हे महत्त्वाचं आहे. आता हवा म्हणजे एअर हे एक माध्यम आहे, हे आपण लक्षात घेऊ. प्रकाश कसा पसरतो त्याचं आपण उत्तर बघू. मेनी गॅसेस, डस्ट पार्टिकल्स अँड वॉटर वेपर आर कन्सिस्ट इन एअर. मेनी गॅसेस पुष्कळ वायू. डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुलीकण असतात किंवा कण असतात. डस्ट पार्टिकल म्हणजे कण. आणि वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी दिल्यात. इतर अनेक गोष्टी हवेमध्ये असतात. कन्सिस्टचा अर्थ काय आहे? समावेश. मेनी गॅसेस, डस्ट पार्टिकल्स अँड वॉटर वेपर आर कन्सिस्ट इन एअर. ह्या सर्व पदार्थांचा हवेमध्ये समावेश होतो. मेनी गॅसेस पुष्कळसे वायू, धुलीकण, डस्ट पार्टिकल आणि वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ यांचा हवेमध्ये समावेश होतो. व्हेन लाईट फॉल्स ऑन दीज पार्टिकल्स इट गेट्स स्कॅटर्स इनटू ऑल डायरेक्शन. जेव्हा या पार्टिकल्सवर लाईट पडते, इट गेट्स स्कॅटर्ड इनटू ऑल डायरेक्शन. तेव्हा ते सर्व दिशेला पसरतात. स्कॅटर्ड म्हणजे पसरणे. तेव्हा ते सर्व दिशेला, ऑल डायरेक्शन म्हणजे सर्व दिशेला. व्हेन लाईट फॉल्स ऑन दिस पार्टिकल्स इट गेट्स स्कॅटर्ड इनटू ऑल डायरेक्शन. सर्व दिशेला पसरतात प्रकाश पडल्यावर. दिस इज नोन ॲज स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय एअर. यालाच प्रकाशाचं विकिरण किंवा पसरणं म्हणतात. आपण इंग्लिशमध्ये विचार करू. इट इज नोन ॲज स्कॅटरिंग ऑफ लाईट. अवर नेक्स्ट क्वेश्चन 7B. एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. पाण्याचे विविध गुणधर्म कोणते? या धड्यात आपण एअर, वॉटर आणि सॉईल यांचे गुणधर्म बघणार आहोत. त्यांचे गुणधर्म पाहणार आहोत. आता उत्तर पाहूया. व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आर फॉलोइंग. खालील दिलेल्या काही पाण्याच्या व्हेरियस प्रॉपर्टीज. व्हेरियस म्हणजे विविध गुणधर्म. व्हेरियसचा अर्थ होतो विविध. पाण्याचे विविध गुणधर्म पुढील प्रमाणे. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हेंट
बिकॉज मेनी सबस्टन्सेस डिझॉल्व इन इट. आपण मागच्याच उत्तरात बघितलं आहे की पाणी हे वैश्विक द्रावक आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. पाण्याला आपण युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणतो बिकॉज मेनी सबस्टन्सेस डिझॉल्व इन इट. वॉटर यूज फॉर क्लिनिंग पर्पज ॲज इट इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर अँड चीपर. हेही आपण मागच्या उत्तरात बघितलं आहे. पाणी हे सहजपणे उपलब्ध होतं, ते सगळीकडे उपलब्ध होतं आणि स्वस्तसुद्धा आहे. चीपर आहे म्हणजे स्वस्त आहे. वॉटर इज फाउंड इन ऑल 3 स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फॉर्म. देअर आर 3 स्टेट्स. पाणी हे सहजपणे सगळीकडे सापडतं. तुम्ही ध्रुवावर गेला तर तुम्हाला ते सॉलिड स्टेट बर्फाच्या आईसच्या स्वरूपात, बर्फाच्या स्वरूपात सापडेल. म्हणजे पाणी सगळीकडे वेगवेगळ्या अवस्थेत अवेलेबल आहे. चौथा मुद्दा, वॉटर इज टेस्टलेस, ऑर्डरलेस, कलरलेस. पाण्याला टेस्टलेस, चव नाही. ऑर्डरलेस, गंध नाही, पाण्याला कोणताही गंध येत नाही. कलरलेस, पाण्याला रंग नाही, पाणी हे रंगहीन आहे. हा पाण्याचा गुणधर्म आहे. इट हॅज नो इट्स ओन शेप बट इट हॅज स्पेसिफिक व्हॉल्यूम. पाण्याला स्वतःचा शेप नाही, आकार नाही. जसा एखाद्या फळाला आकार असतो, एखाद्या वस्तूला आकार असतो, पाण्याला आकार नाही. पाणी तुम्ही ग्लासमध्ये ठेवलं तर ते ग्लासाचा आकार धारण करेल. पाणी तुम्ही डब्यामध्ये ठेवलं, डब्याचा आकार धारण करेल. देअर इट हॅज नो इट्स ओन शेप बट इट हॅज स्पेसिफिक व्हॉल्यूम. परंतु पाण्याला व्हॉल्यूम आहे म्हणजे आकारमान आहे. जे भांड्यात ठेवाल त्या ठिकाणी पाणी त्या प्रकारचं आकार धारण करते. पाण्याचे काही महत्त्वाचे गुणधर्म पाहिले. पुढच्या प्रश्नावर आहे आता. आवर नेक्स्ट क्वेश्चन 7C. व्हाय इज इट डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन रेन वॉटर? व्हाय इज इट डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर? आता डेन्सिटी म्हणजे काय? घनता. पाण्याची घनता जास्त आहे कोणापेक्षा? रेन वॉटरपेक्षा. रेन वॉटर मीन्स गोडं पाणी, फ्रेश वॉटर. आणि सी वॉटर म्हणजे सॉल्टी वॉटर. लक्षात घ्या, सॉल्टी वॉटर. सी वॉटर मीन्स सॉल्टी वॉटर आणि रेन वॉटर मीन्स फ्रेश वॉटर, गोडं पाणी बोलतो आपण त्याला. ह्या सी वॉटरची घनता जास्त आहे, डेन्सिटी. आता घनता का जास्त आहे ते आपण बघणार आहोत. देअर आर व्हेरी फ्यू सॉल्ट डिझॉल्व इन रेन वॉटर. पाण्यामध्ये फार कमी प्रमाणात क्षार डिझॉल्व म्हणजे विरघळतात. पावसाच्या पाण्यात हवेतले काही वायू असतील, काही इम्परिटीज असतील, काही गॅसेस असतील, तेवढेच काही प्रमाणात मिसळतात. मात्र जमिनीवरून समुद्रात वाहत जाणाऱ्या पाण्यांमध्ये नदी, नाल्या, इतर ठिकाणचे, जमिनीवरील अनेक क्षार विरघळतात. म्हणून आपण पहिला मुद्दा परत लक्षात घ्या. देअर आर व्हेरी फ्यू सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर. पाण्यात फार कमी क्षार असतात. अ नंबर ऑफ सॉल्ट डिझॉल्व इन सी वॉटर. तर समुद्राच्या पाण्यात नंबर ऑफ सॉल्ट असतात, पुष्कळ सॉल्ट असतात. पाण्यात फार कमी क्षार असतात पण समुद्राच्या पाण्यात पुष्कळ क्षार असतात. अबाउट 35 ग्रॅम्स पर लिटर सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर. समुद्राच्या पाण्यात 35 ग्रॅम, एका लिटरला 35 ग्रॅम एवढे क्षार असतात. देअरफॉर डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज मोर दॅन रेन वॉटर. त्यामुळे पाण्याची घनता कमी असते. समुद्राच्या पाण्यात जास्त क्षार असतात म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते. नाउ क्वेश्चन नंबर 7D. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर? आपल्याला महत्त्वाचं आहे की सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय हे पाहणं. सॉइल स्ट्रक्चर म्हणजेच आराखडा आपण पहिल्या प्रकरणात बघितलं होतं. पण ह्या ठिकाणी स्ट्रक्चरचा अर्थ कन्सिस्ट ऑफ एलिमेंट्स, घटक. मातीतले घटक कोणते आहेत ह्याच्यावर मातीचं स्ट्रक्चर ठरतं.
व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर. मातीत कोणते घटक आहेत ह्याच्यावरनं ती चांगली आहे, फर्टाईल आहे की नॉन फर्टाईल आहे हे ठरतं. म्हणजे शेती होऊ शकते त्याच्यात की नाही होऊ शकते हे ठरतं. आता आपल्याला प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर. आपण पाहणार आहोत. ए गुड सॉईल स्ट्रक्चर अलो वॉटर अँड एअर इंटू सॉईल. ज्या मातीत मोठ्या प्रमाणात पाणी आणि हवा असते अशा मातीला आपण गुड सॉईल स्ट्रक्चर म्हणू शकतो. ए गुड सॉईल स्ट्रक्चर ऑलो वॉटर अँड एअर इंटू सॉईल. मुबलक प्रमाणात. ऑलो मीन्स वॉटर आणि पाणी आणि सॉईल, वॉटर आणि एअर यांना जर जमिनीत मुबलक प्रमाणे परवानगी मिळत असेल, म्हणजे जमिनीत मुबलक प्रमाणात हे घटक असतील तर त्या सॉईलला आपण गुड सॉईल म्हणू शकतो. ए गुड सॉईल स्ट्रक्चर ऑलो वॉटर अँड एअर इंटू सॉईल. इट इज हेल्दी फॉर ग्रोथ ऑफ प्लांट. जर एखाद्या जमिनीत हवा खेळलेली असेल म्हणजे माती भुसभुशीत असते, आणि भुसभुशीत माती आणि पाणी हे हेल्दी फॉर ग्रोथ ऑफ प्लांट म्हणजे प्लांटच्या वाढीसाठी, रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असतं. तिसरा मुद्दा, प्लांट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. प्लांट्सला पुरेशा प्रमाणात, सफिशियंट म्हणजे योग्य प्रमाणात, पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो गुड सॉईलमधून. पुढचं आहे, वॉटर ड्रेनेज बिकम गुड. पाण्यातून जमिनीचा निचरा नीट होतो. पाणी साचून राहत नाही. पाणी साचून राहिलं तर प्लांट्स किंवा धान्य कुजून जाणार. पण ह्या ठिकाणी वॉटर ड्रेनेज बिकम गुड. जर माती ऑक्सिजनयुक्त खेळती असेल म्हणजे भुसभुशीत असेल तर पाण्याचा निचराही चांगला होतो. अशा प्रकारे ह्या ठिकाणी गुड सॉईल स्ट्रक्चरचे आपण महत्त्वाचे मुद्दे पाहिले. नेक्स्ट क्वेश्चन 7th E. व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉईल. मातीचे वेगवेगळे उपाय कोणते पाहूया. फर्स्ट, सॉईल इज यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स. माती ही प्लांटच्या वाढीसाठी उपयोगी पडते. अनेक पिके, अनेक रोपं मातीत वाढतात. सॉईल कन्झर्व अँड होल्ड वॉटर फॉर लाँग टाईम. सॉईल कन्झर्व म्हणजे जतन करते, राखून ठेवते. वॉटर फॉर लाँग टाईम, माती पाण्याला राखून ठेवतं, पाण्याला धरून ठेवते. माती ओली राहते त्यामुळे पिकांना पाणी मिळते. म्हणजेच माती पाण्याचं कन्झर्वेशन करते, पाण्याचं जतन करते. तिसरा मुद्दा, सॉईल इज यूज फॉर मेकिंग आयडॉल्स, ब्रिक्स, डिफरंट युटेन्सिल्स. आता या ठिकाणी आपल्याला काही नवीन शब्द आहेत. आयडॉल्स, ब्रिक्स आणि युटेन्सिल्स. आयडॉल्स म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू. ब्रिक्स म्हणजे मातीच्या विटा आणि युटेन्सिल्स म्हणजे मातीची उपकरणं. अशा प्रकारे सॉईल इज यूज फॉर मेकिंग आयडॉल्स, ब्रिक्स अँड डिफरंट युटेन्सिल्स. मातीचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, विटा आणि उपकरणे बनवण्यासाठी होतो. क्ले सॉईल इज यूज फॉर पॉटरी ऑर सिरॅमिक्स. क्ले सॉईल ही बारीक कण असलेली माती असते विशिष्ट प्रकार. त्याला आपण चिकन माती असं म्हणतो किंवा चायना क्ले. ह्या पण वेगळ्या प्रकारची माती आहे. क्ले सॉईल इज यूज फॉर पॉटरी अँड सिरॅमिक्स. आपल्या घरात ज्या चिनी मातीच्या कप बशा असतात, काही वस्तू असतात, खेळणी असतात, सिरॅमिक्स अशा प्रकारच्या ज्या काही वस्तू असतात त्या मातीपासून बनवलेल्या असतात. मुलतानी क्ले इज यूज फॉर कॉस्मेटिक्स. मुलतान हा प्रांत पाकिस्तानात आहे. ह्या ठिकाणची जी माती आहे मुलतानी क्ले ही सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जाते. चेहरा सुंदर होण्यासाठी ही माती वापरली जाते. नाउ 7th F. What is the need and importance of soil testing from the point of view of farmers.
आता लक्षात घ्या, फार्मर्स म्हणजे शेतकरी. सॉईल टेस्टिंग, सॉईल टेस्टिंग म्हणजे मातीचं परीक्षण करणे. सॉईल टेस्टिंग शेतकऱ्याच्या दृष्टीने म्हणजे माती परीक्षणाचं शेतकऱ्याला काय महत्त्व असतं, शेतकऱ्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचे महत्त्व सांगा. पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर्स म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचे सॉईल टेस्टिंग. सॉईल टेस्टिंग, आता सॉईल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षण. सॉईल टेस्टिंगमध्ये काय केलं जातं की प्रयोगशाळेत मातीचे नमुने नेले जातात, त्यांच्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल्स आहेत, कोणत्या प्रकारचे क्षार आहेत, सॉल्ट्स आहेत, इतर घटक आहेत, त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे सुचवलं जातं की ह्या मातीत ह्या प्रकारचं पीक घेतलं तर चांगलं योग्य आहे, ह्या प्रकारच्या क्षाराची कमतरता आहे, त्यामुळे खतातून हा क्षार वापरावा लागेल. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता आपण बघणार आहोत की शेतकऱ्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचं महत्त्व, सॉईल टेस्टिंगचं महत्त्व. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल टेस्टिंग फ्रॉम द पॉईंट व्ह्यू ऑफ फार्मर्स ॲज फॉलोज. शेतकऱ्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे महत्त्व आहे. आपण बघूया. पहिला पॉईंट, फार्मर नीड्स अँड वॉन्ट गुड क्रॉप एव्हरी इयर. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की ह्या वर्षी आणि प्रत्येक वर्षी खूप चांगल्या प्रकारचं पीक येऊ दे. म्हणजे चांगल्या प्रकारचं पीक मिळवण्यासाठी सॉईल टेस्टिंग आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, सॉईल टेस्ट डिटरमाइन्स सॉइल्स न्यूट्रिएंट्स अँड pH कंटेंट. आता सॉईल न्यूट्रिएंट्स मातीतील घटक, पोषक घटक. सॉईल टेस्ट डिटरमाइनचा अर्थ होतो निश्चित करते. सॉईल मातीचं परीक्षण केलं की ते निश्चित करतं. काय निश्चित करतं? सॉईल न्यूट्रिएंट्स अँड pH कंटेंट. आता मातीतील पोषक घटक आणि pH हा भाग मी तुम्हाला पुढील तासाला शिकवणार आहे. म्हणजे मराठीत त्याला मातीचा सामू बोलतात. एक विशिष्ट प्रकारे pH मातीचं असणं आवश्यक आहे, तर ती माती सुपीक ठरवली जाते. म्हणजेच मातीच्या टेस्ट केल्यामुळे मातीतील घटक आणि pH आपल्याला समजतात. तिसरा मुद्दा आहे, फार्मर्स डिटरमाइन द सिलेक्शन ऑफ क्रॉप्स अँड क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर्स. मातीचं परीक्षण केल्यामुळे काय होतं? सिलेक्शन ऑफ क्रॉप्स, कोणत्या पिकाची निवड करायची आणि किती खतं वापरायची. क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर्स, कोणत्या खताची निवड आणि कोणत्या पिकाची निवड आणि कोणत्या खताची निवड हे शेतकऱ्याला कळतं. चौथा मुद्दा आहे, सॉईल टेस्टिंग हेल्प फार्मर टू रिमूव्हिंग ऑल डिफेक्ट्स अँड मेक सॉईल फर्टाईल. डिफेक्ट्स म्हणजेच या ठिकाणी दोष, मातीतील दोष. जे एखादा क्षार कमी असेल तर तो क्षार खतांच्या स्वरूपात देऊ शकतो. सॉईल टेस्ट केल्यामुळे शेतकऱ्याला मातीतील दोष दूर करून चांगलं पीक, फर्टाईल जमीन सुपीक करणं जमतं, म्हणजे चांगलं पीक घेणे शक्य होतं. Our next question 7G. What is the importance of air transmission of sound? महत्त्व, एअर ट्रान्समिशन ऑफ साऊंड, हवेतून एअर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ध्वनीचं प्रसारण कसं होतं? ध्वनी प्रसारणासाठी हवेचं महत्त्व, असा प्रश्न आहे. आता ह्याचं उत्तर बघा. साऊंड नीड्स मीडियम टू ट्रॅव्हल. ध्वनीच्या प्रसारणासाठी हवेची गरज असते किंवा एका माध्यमाची गरज असते. माध्यम, मीडियम म्हणजे माध्यम. ध्वनी असा जाऊ शकत नाही, एखाद्या बंदिस्त खोलीतनं आपल्याला आवाज बाहेर येऊ शकत नाही, कारण माध्यमाची गरज आहे. साऊंड नीड्स मीडियम टू ट्रॅव्हल. ध्वनीचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर वहन व्हायचं असेल तर आपल्याला माध्यमाची गरज आहे. मीडियम म्हणजे ध्वनीला माध्यमाची गरज आहे. एअर इज द मीडियम व्हिच साऊंड वेव्स कॅन बी ट्रान्समिटेड. हवा एक मीडियम आहे, माध्यम आहे. हवा एक माध्यम आहे ज्याच्यातनं साऊंड वेव्स म्हणजे ध्वनी लहरी ट्रान्समिटेड म्हणजे प्रसारित केल्या जाऊ शकतात, दूर नेल्या जाऊ शकतात. हवा एक माध्यम आहे, त्याच्यातनं ध्वनी लहरी दूर नेल्या जाऊ शकतात. वी कांट हिअर द साऊंड इन ॲब्सेन्स ऑफ एअर. हवा नसेल तर आपल्याला आवाज ऐकू येत नाही, म्हणजेच आवाजासाठी हवेची गरज आहे. वी कांट हिअर
ॲब्सेन्स ऑफ एअर, हवा असल्याशिवाय आपल्याला आवाज ऐकू येत नाही. देअरफॉर एअर इज इम्पॉर्टंट फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड, म्हणून ध्वनीच्या प्रसारणासाठी, ट्रान्समिशन ऑफ साऊंड, ध्वनीच्या प्रसारणासाठी हवेची गरज आहे. आपला नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न 7H. व्हाय शूड ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेवर बी केप्ट इन फ्रीजर? व्हाय शूड ए ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेवर बी केप्ट इन फ्रीजर? म्हणजे पाणी भरलेली काचेची बाटली फ्रीजरमध्ये ठेवू नये. प्लॅस्टिक ठेवली तर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो, पण काचेची बाटली पाणी भरून फ्रीजरमध्ये ठेवू नये. का ठेवू नये? कारण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचं असंगत आचरण. आता ही एक मोठा कन्सेप्ट आहे आणि तो आपण पुढच्या प्रकरणात बघणार आहोत किंवा प्रॅक्टिकल जेव्हा आपण करू त्यावेळी त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. आता मी फक्त तुम्हाला उत्तराबद्दल गायडन्स करतो आहे. द टेम्परेचर इनसाइड द फ्रीजर इज बिलो 5 डिग्री सेल्सिअस. फ्रीजमध्ये आपलं किती तापमान असतं? तर बिलो 5 डिग्री सेल्सिअस, 5°C कमी तापमान फ्रीजरमध्ये असतं, फ्रीजमध्ये असतं. फ्रीजर आणि फ्रीज फरक आहे. फ्रीजर हा महत्त्वाचा म्हणजे बर्फ ज्या ठिकाणी तयार होतो त्या ठिकाणचा भाग आहे. दुसरा मुद्दा, द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. पाण्याची जी डेन्सिटी आहे ही 4°C सर्वात जास्त असते. म्हणजे पाण्याचं जे पाणी, जड पाणी, 4°C पाण्याची डेन्सिटी, घनता सगळ्यात जास्त असते. ते पाणी जड असतं. 4°C तापमान झालं की सगळ्यात जड पाणी आहे ते खाली जातं जलाशयात किंवा बाहेरच्यात, आणि वर परत वरचं पाणी 0°C होतं. कारण 0°C पाणी डेन्सिटी कमी आहे, पण 4°C डेन्सिटी जास्त आहे. त्यामुळे 4°C डेन्सिटी असलेलं पाणी हे खाली जातं. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. बिलो 4 डिग्री सेल्सिअस वॉटर लुजेस इट डेन्सिटी अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. 4 डिग्रीच्या खाली पाणी त्याची डेन्सिटी लुजेस अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. 4 डिग्रीच्या खाली डेन्सिटी कमी होते आणि व्हॉल्यूम वाढते. देअर इज नो स्पेस टू एक्सपॅन्ड वॉटर इन बॉटल सो द बॉटल क्रॅक्स. आता लक्षात घ्या, बर्फ होताना पाण्याचं आकारमान वाढतं, म्हणजे 4°C खाली पाण्याची घनता वाढते. पाण्याला जेवढी जागा आहे त्यापेक्षा जास्त जागेची गरज असते. काचेच्या बाटलीत पाण्याचा जेव्हा बर्फ होतो तेव्हा पाण्याला जागा मिळत नाही. देअर इज नो मोर स्पेस, म्हणजे पाण्याला एक्स्ट्रा स्पेस, एक्सपॅन्ड म्हणजे प्रसरण व्हायला. बर्फ हा आकारमान जास्त आहे पाण्यापेक्षा, त्यामुळे बर्फाला जागा मिळत नाही, त्यामुळे बॉटल क्रॅक्स होते, तडकते. देअरफॉर कम्प्लिटली फिल्ड वॉटर बॉटल नेवर केप्ट इन फ्रीजर. म्हणून पाण्याने भरलेली बाटली फ्रीजरमध्ये ठेवू नये, कारण बर्फाचं आकारमान जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा बर्फ होताना ते आकारमान बाटलीत राहत नाही, म्हणून बाटली क्रॅक होते.